कृषी क्षेत्रातल्या टॉप 50 घडामोडी पाहूया। ऐन फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच राज्याला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। या प्रकरणी शरद पवार गटाच्या पाठपुराव्यामुळे अखेर नांदगाव तालुक्यातील दुष्काळ सदृश्य यादीत आतापर्यंत समावेश नसलेली मंडळं या यादीमध्ये सामील करण्यात आलेली आहेत। अल निनोमुळे पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळाचं सावट आहे। याचा परिणाम थेट ग्रामीण जीवनावर झाला आहे। दुष्काळाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी यंदा अपेक्षेपेक्षा कमी कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्याला आठवड्याभरात मंजुरी दिली जाणार आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनात मुश्रीफ यांच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाला होता। शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांसाठी नवा प्रस्ताव दिलाय। पुढील 5 वर्षांसाठी 5 पिकं MSPवर खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवलाय। त्यासाठी सरकारी कंपन्या करार करणार आहेत। या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे वेळ मागितलाय।